आपण लिंग हा घटक घेणार आहोत। तर लिंगामध्ये लिंगाचे 3 प्रकार आहेत। किती प्रकार आहेत? 3। पहिला जो आहे तो पुल्लिंग, दुसरा आहे स्त्रीलिंग आणि तिसरा आहे नपुंसकलिंग। आता आपण याच्यामध्ये प्रत्येक याची व्याख्या पाहणार आहोत की कोणता ते उदाहरण जर दिलं तुम्हाला तर ते कसं ओळखायचं। तर प्रथम पुल्लिंग म्हणजे काय, तर ज्यामध्ये म्हणजे वाक्य दिल्यानंतर त्या नामावरून तुम्हाला पुरुष जातीचा बोध होतो त्यावेळेस ते पुल्लिंग झालं। लक्षात आलं? आणि स्त्रीलिंग म्हणलं की स्त्री जातीचा बोध होतो, फार सोपं आहे पहा। आणि नपुंसकलिंग म्हणलं की ते पुरुष जातीचा पण नाही आणि स्त्री जातीचा पण नाही, त्यावेळेस ते नपुंसकलिंग। आता याच्यामध्ये आपण उदाहरण पाहणार आहोत की पुल्लिंग कशाला म्हणायचं, स्त्रीलिंग कशाला म्हणायचं आणि नपुंसकलिंग कशाला म्हणायचं। तर पहा, या ठिकाणी तुम्हाला मी दिलेला आहे लिंगाचे खाली प्रकार दिलेले आहेत। पुल्लिंग तो, आता तुम्हाला एक उदाहरण दिलं मी, समजा की ओम फार हुशार आहे। तर या वाक्यामध्ये ओम हे उदाहरण दिलं आणि विचारलं की हे वाक्य आहे ते कोणत्या जातीचं आहे, तर त्या नाम पाहायचं का, यातलं नाम कोणतं आहे? ओम। काय आहे? ओम। मग ओम कोण आहे? त्याच्या नामावरून कशाचा बोध होतो? पुरुष जातीचा। ओम मुलगा आहे की नाही, मग तो मुलगा। लक्षात आलं? मग तो मुलगा म्हणलं की ते या ठिकाणी ते पुल्लिंग आहे। त्यानंतर कार्तिकी फार हुशार आहे। कार्तिकी कोण आहे? स्त्रीलिंग, म्हणजे त्या ठिकाणी ती फार हुशार आहे। आपण प्रश्न विचारायचा, मग काय, ती फार हुशार आहे, म्हणजे त्या ठिकाणी कोणतं लिंग झालं? ते स्त्रीलिंग। लक्षात आलं? पुल्लिंग आणि स्त्रीलिंग लक्षात आलं का सगळ्यांच्या पाठीमाग? म्हणजे पहा, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग सगळ्यांच्या लक्षात आले। तो म्हणलं की पुल्लिंग, ती म्हणलं का स्त्रीलिंग। त्यानंतर नपुंसकलिंग। आता नपुंसकलिंग मध्ये त्या नामाला प्रश्न विचारायचा, म्हणजे कसं, ते पुस्तक, ते पान, असे ज्या ठिकाणी प्रश्न असतात त्यावेळेस ते काय झालं? कोणतं लिंग झालं? नपुंसकलिंग। कळलं? तर पहा, आता तुम्ही म्हणता की तुम्ही सांगितले ओम फार हुशार आहे, बरोबर? तर म्हणजे फक्त मुलाचं नाव आल्यावरच तो पुल्लिंग आहे का, किंवा मुलीचं नाव आल्यावरच स्त्रीलिंग आहे का? तर नाही। तर या ठिकाणी पहा, एक आपण 3 उदाहरणं घेतलेले आहे प्रत्येक लिंगाचे। आता डोंगर, म्हणजे जे नाम दिले त्या ठिकाणी काय करायचं, लक्षात घ्या। तो डोंगर, तो फळा, तो कुत्रा, म्हणजे हे कशामध्ये आले? पुल्लिंग मध्ये। आता ती डोंगर होईल का? ती फळा होईल का? होईल का? नाही। तो कुत्रा, ती कुत्रा होईल का? नाही। मग काय होईल? ती कुत्री, बरोबर? म्हणजे त्याच्या नामामध्ये काय होत आहे? लगेच बदल होते त्या अक्षरामध्ये, शब्दामध्ये। लक्षात आलं? आता पहा, या ठिकाणी स्त्रीलिंग, ती गाय, म्हणजे त्या नामाला प्रश्न विचारायचा आहे। आपण कसं, ओम फार हुशार मुलगा आहे, याच्यामध्ये काय म्हणलं होतं? नाम काय आहे? ओम, मग त्याला फक्त तो ओम, बरोबर? आता या ठिकाणी पहा, ती चिमणी, ती मुलगी, म्हणजे ती कशामध्ये येते? स्त्रीलिंग मध्ये। आता शेवटचं जे आहे ते नपुंसकलिंग। तर नपुंसकलिंग मध्ये पहा, कशाने प्रश्न विचारायचा आहे? ते पाणी, पुढं ते फूल, या ठिकाणी ती पाणी होईल का? तो पाणी होईल का? नाही। म्हणजे तुम्ही म्हणाल की मला शिफ्ट मॅडम फक्त पुस्तकच दिलं, ते पुस्तक। तर असे बरेचसे नाम आहेत की त्यामध्ये नपुंसकलिंग मध्ये ते या अक्षराने त्या ठिकाणी प्रश्न विचारायचा। लक्षात आलं सर्वांना?
म्हणजे लिंगाचे 3 प्रकार, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. तो काय म्हणायचं? पुल्लिंग, ती स्त्रीलिंग, ते नपुंसकलिंग. असे तुम्हाला मंथन या परीक्षेमध्ये पहा खूप उदाहरणं सोडवायला दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वांनी त्याचा काय करायचा आहे? सराव करायचा.